एकीकडे बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शिंदे सेनेचे नेते उदय सामंत शिवतीर्थावर दाखल झालेत। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली। यावेळी उदय सामंतांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकीकडे उद्धव ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना आता महायुतीकडूनही युतीचा प्रस्ताव आल्याचं राज ठाकरे त्यानंतर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो। मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो, आणि मी चहा प्यायला म्हणून आलो। राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली। आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली। बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही। अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो। त्यामुळे महायुतीत राज ठाकरे जातायत का नाही यावरच आता चर्चा सुरू आहे। राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचा प्रस्ताव स्वीकारतील का, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात। आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला। त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत। त्यांनी सांगावं ना तसं, आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद। आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं। आता आमचं मन खुलं आहे। आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन, मोकळं मन आहे।